कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यान जे आज या ठिकाणी होते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर, मंचावर उपस्थित असलेले रमेश पाटणे सर, डॉक्टर गौतम कांबळे सर, डॉक्टर ख्वाजा आणि उपस्थितांमध्येही अनेक ओळखीची नावं आहेत. कविमित्र प्रफुल्ल शिलेदार, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, प्रभू राजगडकर आणि लिहिणारी वाचणारी श्रमिकांच्या बाजूने विचार करणारी, आजच्या काळात केवळ वास्तवाचं सजग अशा प्रकारचं भान असून चालत नाही, तर माणसाच्या बाजूनं त्यातल्या त्यात ज्या माणसाला स्वतःचा आवाज नाही, ज्याला स्वतःची वाचा नाही, अशा माणसाच्या बाजूनं बोलणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. हिंदीतले एक प्रसिद्ध कवी आहेत केदारनाथ सिंह, त्यांच्या कवितेची ओळ आहे, मैं उनकी तरफ से बोल रहा हूँ जो चले गए हैं काम पर. तर मला असं वाटतं की सगळ्या लिहिणाऱ्या माणसाच्या ही काळजातली गोष्ट आहे. मैं उनकी तरफ से बोल रहा हूँ जो चले गए हैं काम पर. जी माणसं नारायण सुर्व्यांच्या भाषेत शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, अशा प्रकारे ज्यांचं जीवन आहे, अशा माणसांच्या जगण्याचा संघर्ष हा चित्रित झाला पाहिजे. आणि भारतात वेगवेगळ्या भाषेत तो अतिशय सामर्थ्यानं चित्रित झालेला आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की भारतीय साहित्यातील कष्टकऱ्यांचं जग, तर तेव्हा जो भारत आहे तर तो भारत आपल्याला बहुविध अशा प्रकारच्या संस्कृतीचा अपेक्षित आहे. जी संस्कृती एकारलेली नसेल, जी संस्कृती संकुचित नसेल, एक भाषा एक संस्कृती एक देश अशा प्रकारच्या कुठल्याही एकारलेपणापेक्षा वेगवेगळ्या भाषांचे समूह, वेगवेगळ्या संस्कृतींचे समूह, वेगवेगळ्या लोकसंस्कृतींचे समूह आणि अशा वेगवेगळ्या समूहांच्या जाणीवेचं साहित्य हे वेगवेगळ्या अंगानं येत असतं, वेगवेगळ्या जाणीवेतून येत असतं. असंख्य अशा प्रकारच्या बोली आहेत, त्या सगळ्या बोलीतून ते येत असतं. हा सगळा जो भारत आहे तर तो भारत अगदी आपण फाळणीच्याही आधीपासूनचा जरी विचार केला तरी अशा प्रकारचा भारत की जो भारत हा उदार आहे, सहिष्णू आहे, व्यापक आहे आणि कुठल्याही अर्थाने इथे संकुचित अशा प्रकारच्या विचाराला थारा नाही. राही मासूम रझा यांची आधा गाव नावाची कादंबरी आहे आणि त्या आधा गाव कादंबरीमध्ये कादंबरीच्या शेवटी त्यांनी एक भूमिका लिहिलेली आहे. त्याच्यात ते असं म्हणतात की आता फाळणी झालेली आहे, मग तुमचं इथं काय काम आहे, तुम्ही तिकडं जा. मग राही मासूम रझांचा असा प्रश्न आहे की माझी सगळी मुळं इथं आहेत, मी इथे राहतो, इथल्या मातीशी मी एकरूप झालेलो आहे आणि कुठल्याही प्रकारे मला तुम्ही तिकडं जायचं सांगू नका, क्योंकि यह देश मेरा घर भी है और इस तरह के और हजार क्योंकि और भी है और दुनिया की कौन सी भी तलवार इतनी तेज नहीं जो इस क्योंकि को काट दे. मला असं वाटतं की हा जो विचार आहे, हा विचार ही आपली भारतीयता आहे आणि ही जी भारतीयता आहे ही भारतीयता आपल्याला अनेक पातळ्यांवर दिसून येते. म्हणजे हे मी तुम्हाला भारतातलं उदाहरण सांगितलं राही मासूम रझाचं, परंतु एक अतिशय वेगळं उदाहरण फाळणीच्या नंतर तिकडे गेलेले लेखक इंतजार हुसेन यांची बस्ती नावाची कादंबरी आहे. आणि या बस्ती नावाच्या कादंबरीमध्ये कादंबरीच्या सुरुवातीलाच गोकुळाष्टमीचं वर्णन येतं. कादंबरीच्या सुरुवातीला गोकुळाष्टमीचं वर्णन येतं. गल्ली आणि मोहल्ला एकमेकाला लागून आहेत. लेखकाचं घर हे गल्ली आणि मोहल्ल्याच्या सांध्यावर आहे आणि त्या बस्ती कादंबरीच्या सुरुवातीला असं वर्णन येतं की गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री सगळं आकाश काळभोर झालेलं आहे, प्रचंड अशा प्रकारचा पाऊस येतोय आणि मोहल्ल्यातलं एक घर जागं होतं. कशानं जागं होतं तर त्या जन्माष्टमीची जी गाणी सुरू झालेली आहेत त्या गाण्यातनं ते जागं होतं आणि त्या घरातले जे संवाद असतात त्या संवादात एक
महिला असं म्हणते की इतका जोरजोरात पाऊस येतोय, त्यावेळी दुसरी त्या कादंबरीतली महिला असं म्हणते की अगं बाई, हा पाऊस कृष्णाचे बाळवते धुण्यासाठी आलेला आहे. ही जी भारतीयता आहे, अशा प्रकारची भारतीयता जी आजच्या काळात कधी नव्हे ती जपण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि अशा प्रकारची जी भारतीयता आहे, मग या भारतीयतेमध्ये कष्टकऱ्यांचं जगणं, श्रमिकांचं जगणं, आपल्याला मराठीत माहिती आहे की मराठीमध्ये अगदी बाबूराव बागुलांपासून अण्णाभाऊ साठे यांच्यापासून अनेकांनी श्रमिकांचं जग आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि हे श्रमिकांचं जग मांडत असताना आपण जरा बारीक नजरेनं जर ते वाचलं तर आपल्याला त्यातले बारकावे लक्षात येतील. आपल्यापैकी अनेकांनी अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी वाचलेली असते. त्या फकीरा या कादंबरीमध्ये माळेवाडीच्या मटकऱ्याला लुटून त्याच्याकडचं सगळं धान्य, इकडं एक वस्ती उपाशी आहे आणि त्या वस्तीत वाटण्यासाठी धान्य येतं, त्याच्यासाठी त्या माळेवाडीच्या मटकऱ्याला लुटून तिथून जे धान्य येतं, हे धान्य ह्या वस्तीत आल्याच्या नंतर पोलीस येतात त्याचा माग काढत, आणि हे धान्य ज्या ज्या वस्तीपर्यंत गेलेलं आहे त्या वस्तीपर्यंत जाऊन थडकतात. पोलिसांच्या नजरेत हे सगळे गुन्हेगार आहेत. आणि गुन्हेगार असण्याचा पुरावा काय, तर यातल्या अनेकांच्या घरात भाकरीचा तुकडा सापडतो. तुमच्या घरात शस्त्र असणं हे एक वेळ तुम्ही गुन्हेगाराचं विनापरवाना शस्त्र असेल तर ते गुन्हेगाराचं कृत्य असू शकतं. पण घरात भाकरीचा तुकडा असणं म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात, म्हणजे तुम्ही आरोपी आहात. अशा प्रकारची इतकी बारीक वर्ग जाणीव आपल्याला अण्णाभाऊंच्या लेखनातून पाहायला मिळते. आणि ही जी जाणीव आहे, ही कष्टकऱ्यांची जाणीव आपल्याला अनेक भाषांमध्ये पाहायला मिळेल. की अण्णाभाऊंनीच त्यांची जी अतिशय लोकप्रिय अशा प्रकारची छक्कड आहे, माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते या काही, तर इकडे तो माणूस घरातला मुंबईला कामाला आलेला आहे, त्याची जोडीदारीण गावाकडे आहे, आणि इकडे ह्या सगळ्या संघर्षामध्ये त्याला त्या गावाकडच्या मैनेची आठवण येते. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते या काही, आणि ह्या पोटा पाण्याच्या गोष्टीमुळे आमची ताटातूट केलेली आहे, असं तो त्यातला नायक म्हणतो त्या छक्कडमधला. आता हे जे चित्र आहे आपल्याकडच्या स्थलांतरित मजुरांचं, अशाच प्रकारच्या स्थलांतरित मजुरांचं चित्र मला एका लोकगीतात आढळलं. म्हणजे जी अवधी भाषा असेल किंवा भोजपुरी असेल, तिच्यामध्ये एक अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं लोकगीत आहे, रेलिया बैरन पिया को लिए जाए रे. हे लोकगीत ती जी बाई म्हणते, तिला असं वाटतं की माझा नवरा हा कामाधंद्यासाठी विस्थापित झालेला आहे. तो मुंबईत आला असेल, कलकत्त्यात आला असेल, कुठेही आला असेल जगाच्या पाठीवर, पण ही जी रेल्वे नावाची गोष्ट आहे ती माझ्या नवऱ्याला घेऊन गेलेली आहे. आणि मग ती बाई त्या गाण्यातून असं म्हणते की माझ्या नवऱ्यानं रेल्वेचं जे काही तिकीट काढलं असेल ते तिकीट भिजावं, नष्ट व्हावं, त्याचा प्रवास रद्द व्हावा, आणि पुन्हा नंतर तिला असं वाटतं की ज्या गावात तो कामाला जातोय त्या गावाला आग लागावी, ज्या मालकाकडं तो कामाला जातोय त्याच्यावर काहीतरी गंडांतर कोसळावं, पण त्यांना जाऊ नये. आता ही जी भावना आहे, म्हणजे अण्णाभाऊंच्या छक्कडमधली भावना, आणि ही जी भावना, पण असं काही होत नाही. आणि आपल्याला हे माहिती आहे की प्रचंड अशा प्रमाणात गावात पोट भरत नाही, म्हणून प्रचंड अशा प्रमाणात विस्थापन होतं, लोक बाहेर जातात. आणि हे जे बाहेर जाणारे लोक आहेत यांचं पण एक साहित्य आहे. म्हणजे ही जी रेलिया बैरन हे जे गाणं आहे, अशाच प्रकारे भोजपुरीमध्ये भिखारी ठाकूर या नावाचे अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचे लोकगायक होऊन गेले, की जे एकाच वेळी नृत्य, गाणं, नाच अशा तिन्ही बाबतीत त्यांनी काम केलं. आणि असं सांगितलं जातं की भिखारी ठाकूर यांचा नाच पाहण्यासाठी, त्यांचं गाणं पाहण्यासाठी 20-20, 25-25 हजार लोकांचा समूह अक्षरशः खिळून असेल.
त्यांनी विदेसिया नावाचा एक लोकनाट्याचा प्रकार त्यांच्या भाषेत आणला. आता हे जे विदेसिया आहे तर ते कामाधंद्यासाठी स्वतःचा मुलूक सोडून बाहेर जाणारे जे लोक आहेत त्यांच्या जगण्याची वेदना त्या विदेसियाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. ही अनेक प्रकारची गाणी, अनेक प्रकारच्या लोककथा आपल्याला भारताच्या अतिशय वेगवेगळ्या भाषेत पाहायला मिळतात. एक अवधी लोकगीत आहे. त्या लोकगीताचं नाव मी तुम्हाला सांगण्यापेक्षा ती काही लोकगीतं अशी असतात की त्या लोकगीतांमध्ये काहीतरी कथा गुंतलेली असते आणि या कथेच्या माध्यमातून असं आपल्याला लक्षात येतं की जो कष्टणारा माणूस आहे, जो राबणारा माणूस आहे, त्याला अक्षरांची ओळख आहे की नाही हे माहीत नाही, परंतु त्याचं जगण्याचं जे भान आहे ते अत्यंत प्रगल्भ आहे. तो जगण्याचे त्याच्यासमोरचे जे गुंते आहेत तर ते गुंते तो अतिशय विवेकी पद्धतीनं सोडवतो आणि जेव्हा जेव्हा त्याच्यावर एखादी आपत्ती कोसळते, कठीण असा प्रसंग येतो, कसोटीचा असा प्रसंग येतो, अशा वेळी ही सगळी जी राबणारी माणसं आहेत ती त्यांच्या निष्ठेपासून, त्यांच्या मूल्यनिष्ठेपासून तसूभरही ढळत नाहीत. मी ज्या अवधी लोकगीताचं तुम्हाला सांगत होतो तर त्या लोकगीतामध्ये एक राम लक्ष्मण हे शिकारीला जातात जंगलात आणि तिथे शिकारीला गेल्याच्या नंतर हत्तीची शिकार केलेली असते, एका हत्तीनीची त्यांनी, आणि राम त्या हत्तीनीचा गजदंत काढत असताना भयंकर तहान लागलेली असते. मग राम लक्ष्मणाला सांगतो की बाबा रे, कुठं जवळपास पाणी असेल तर मला पाणी घेऊन ये. मग लक्ष्मण जरा उंचवट्यावर जाऊन सगळ्या त्या शिवारात नजर मारतो. त्याला असं लक्षात येतं की कुठेतरी थोडीशी हिरवळ आहे. त्या हिरवळीच्या ठिकाणी लक्ष्मण पोहोचतो. तिथे एक माळी आपलं बागकाम करत असतो. त्यानं एक बाग फुलवलेली असते आणि ही जी बाग फुलवलेली आहे या फुलवलेल्या बागेत तो काम करत असतो. लक्ष्मण त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो की बाबा रे, ही माझ्याजवळची सोन्याची मुद्रा घे, पण मला थोडं पाणी दे. तेव्हा तो माळी असं म्हणतो की हे जे धनुष्यबाण आहे तुझ्याकडचा, तो धनुष्यबाण तू आधी इथं ठेव, मला मुद्रा नको, पण धनुष्यबाण इथं ठेव आणि पाणी घेऊन जा. मग लक्ष्मण पाणी घेऊन येतो. रामानं पाणी पिल्याच्या नंतर राम विचारतो की अरे तुझा धनुष्यबाण दिसत नाही. तर लक्ष्मणाचं उत्तर असतं की ज्या माळ्याकडनं मी पाणी घेऊन आलोय त्या माळ्यानं तो धनुष्यबाण घेऊन ठेवलेला आहे. मग हे दोघेही जातात त्याच्याकडं आणि दोघेही त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला विचारतात की बाबा आमचा धनुष्यबाण कशासाठी घेतला. तर त्याचं उत्तर असं असतं की मी एक साधारण माळी आहे, मी ही एवढी मोठी बाग फुलवली, ती जी हत्तीणी आहे तिच्याकडे पशु असूनही अशा प्रकारचा विवेक आहे की तिनं ही जी बाग आहे ती तुडवली नाही. आणि तुम्ही राजाचे पुत्र आहात, तुम्ही तिची शिकार करता, हे काय बरोबर नाही, असं तो माळी म्हणतो. आता मला सांगा की आपल्या अनेक लोककथा, आपली अनेक लोकगीतं जी कष्टकऱ्यांनी रचलेली आहेत ती जर आपण बारकाईनं बघितली तर त्यात आपल्या असं लक्षात येईल की या कथांच्या माध्यमातून, या गीतांच्या माध्यमातून त्या कष्टकरी माणसाचा जो विवेक आहे, त्याचा जो एक बुलंद अशा प्रकारचा आवाज आहे, तर तो आवाज हा वेळप्रसंगी देव, धर्म या गोष्टींना सुद्धा ललकारण्यास मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारची भावना ही कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या त्यांच्या साहित्यातून ही व्यक्त झालेली आहे. आणि हे मी तुम्हाला अवधी गीत सांगितलं, पण असं सगळीकडे भारतभरामध्ये असं अनेक साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपल्यापैकी अनेकांना विजयदान देठा हे नाव माहीत असेल. राजस्थानातले फार मोठे लेखक. 1993-94च्या सुमारास त्यांचं नाव नोबेल पारितोषिकासाठी सुद्धा
नामांकित झालेलं होतं. आणि आयुष्यभर त्यांनी राजस्थानातल्या वेगवेगळ्या जातीसमूहातल्या लोककथा संकलित करण्याचं काम केलं. ह्या सगळ्या ज्या लोककथा आहेत त्यांनी बातारी फुलवाडी या नावानं त्या संकलित केलेल्या आहेत आणि त्याचे अनेक खंड उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या खंडाच्या माध्यमातून मी हे जे तुम्हाला सांगतोय की कष्टकऱ्यांमध्ये असलेला विवेक आणि कष्टकऱ्यांमध्ये असलेलं जे त्याचं म्हणून जे एक आत्मबळ आहे, तर ते आत्मबळ हे वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून हे कशा प्रकारे येतं. म्हणजे ज्या विजयदान देठांचा उल्लेख केला, तर त्या विजयदाठांच्या दुविधा नावाच्या कथेवर मणिकौल यांचा एक सिनेमा आहे. आपल्याकडे अमोल पालेकरांनी पहिली जो सिनेमा केलेला आहे, तर तो पहिली सुद्धा विजयदान देठांच्या कथेवर आधारित आहे. त्या विजयदान देठांच्या कथेत सुद्धा एक माणूस ग्रीष्माच्या उन्हाळ्यात अक्षरशः सूर्य आग ओकतोय आणि सूर्य आग ओकत असताना तो खाली नांगर हाकतोय. त्याच्या आधीची त्याची कथा अशी आहे की शंकर जेव्हा शंख वाजवतो तेव्हा पाऊस पडतो, अशा प्रकारची एक लोक आख्यायिका. आता त्या लोक आख्यायिकेनुसार शंकराला असं वाटतं की पृथ्वीवर फार अनाचार माजलेला आहे. आपण शंख वाजवल्याच्या नंतर पाऊस पडतो, मग एकदा माणसाला आदळ घडली पाहिजे. माणूस जोपर्यंत भानावर येणार नाही तोपर्यंत आपण शंख वाजवायचा नाही, म्हणजे पाऊसच पडणार नाही. आणि असं झाल्याच्या नंतर तरीसुद्धा एक माणूस एवढ्या रखरखीत उन्हात नांगरण्याचं काम करतोय. पार्वती आणि शंकराला हे चित्र दिसतं. पार्वती शंकराचं लक्ष वेधते की हे तुम्ही खाली जे पाहताय ते चित्र तुम्हाला दिसतंय का, म्हणजे तुम्ही शंख कधी वाजवणार आहात आणि पाऊस कधी पडणार आहे हे ह्या माणसाला माहिती आहे का. जो माणूस पाऊस कधी पडणार आहे याचा अजिबात विचार न करता नांगरण्याचं काम करतोय, शंकराला असं वाटतं की आपण त्याला भेटलं पाहिजे जाऊन. शंकर खाली येतात आणि त्याला विचारतात की बाबा रे, पाऊस कधी पडणार हे तुला माहिती आहे का. तो म्हणाला नाही. पाऊस कशाने पडतो हे तुला माहिती आहे का. तो म्हणाला नाही. मग तू का नांगरतोस. त्या माणसाने असं उत्तर दिलं की मी जर हे नांगरण्याचं काम नाही केलं तर कृषी कर्म नावाची जी गोष्ट आहे ती मी विसरूनच जाईल. दुसरी गोष्ट अशी की माझा जो नांगराचा फाळ आहे त्याला गंध चढेल, आणि त्याला जर गंध चढला तर उद्या मी ही सगळी कुणबी कशाच्या भरवशावर करायची. माझ्या नांगराच्या फाळालाच जर गंध चढला तर मी हे कशाच्या जोरावर करायचं. त्या नांगराला धार असणं हे आवश्यक आहे, त्याच्यासाठी मी नांगरण्याचं काम करतो. गोष्ट इथं नाही संपत. शंकरांना असं वाटतं की गेल्या अनेक वर्षांपासून आपणही शंख वाजवलेला नाही, आणि शंकर झोळीतून काढतो आणि तो शंख वाजवतो. आणि संकेतच असा होता की शंख वाजल्याच्या नंतर पाऊस पडणार. तो शंख वाजला जातो, पाऊस पडतो, आणि पाऊस पडल्याच्या नंतर मग विजयदान देठांनी त्यांच्या पद्धतीनं त्या लोककथेसारखं त्या कथेचं वर्णन केलेलं आहे की आकाशात काळ्याभोर अशा प्रकारच्या ढगांची दाटी झालेली होती, सगळीकडे विजांचा कडकडाट चाललेला होता, आणि आकाशातून धो 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 अशा प्रकारचा पाऊस बरसायला सुरुवात झाली. पण आकाशाच्या ह्या सगळ्या धारांचं स्वागत करण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या घामाच्या धारा तिथं आधीच तयार होत्या. अशा प्रकारचं चित्रण हे आपल्याकडच्या सगळ्या श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या साहित्यातून झालेलं आहे. आता यात जर बारीक एक जाणीव आपण बघितली तर ती अशा प्रकारची जाणीव आहे की या कष्टकरी माणसाचा विवेक आणि या कष्टकरी माणसाची स्वतःच्या मूल्यांविषयीची निष्ठा ही इतकी प्रगाढ आहे की ती वेळप्रसंगी देव, धर्म आणि सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या सत्ता आहेत त्यांना सुद्धा ललकारता येऊ शकतं, अशा प्रकारचं भान या सगळ्या कष्टकऱ्यांनी दिलेलं आहे. आणि भारतातल्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या साहित्यामध्ये अशाच प्रकारचा विचार आपल्याला वारंवार दिसून येतो.
अशा प्रकारचा विचार, की जो विचार आता विजयदान देठांच्या कथेच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगितलं. अतिशय बारकाईनं जर सांगायचं तर विजयदान देठांनी असं सांगितलं होतं की मी ज्या कथा लिहितो, मी ज्या कथा संकलित करतो, त्या सगळ्या कथांच्या माध्यमातून मला फार वेगळ्या प्रकारचं जग तुमच्यासमोर मांडायचं नसतं, पण जो इथला सामान्य माणूस आहे, जो इथला कष्टकरी माणूस आहे, त्या कष्टकरी माणसाच्या जगण्यातलं जे आख्यान आहे, तर ते आख्यान हे कधीही सर्वसामान्यांसमोर येत नाही. आणि अशा प्रकारचं आख्यान हे त्यातनं आलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची जी लढाई आहे, तर त्या जगण्याच्या लढाईचं क्षेत्र हे एखाद्या युद्धभूमीपेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे, असं विजयदान देठांनी लिहून ठेवलंय. ते का महत्त्वाचं आहे की एरवीच्या युद्धभूमीवर तरी रक्त सांडेल, कत्तली होतील, पशुत्वाचं दर्शन घडेल, पण सर्वसामान्य माणसाच्या जगण्याच्या लढाईतले जे हुंकार आहेत, ते हुंकार जेव्हा लोकभाषेत व्यक्त होतात तेव्हा ते अतिशय मानवी असतात, तेव्हा ते अतिशय संवेदनशील असतात आणि त्यातनं करुणा पाझरत असते. अशा प्रकारचा विचार या सगळ्या लेखकांनी भारतभरातल्या हा त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून मांडलेला आहे. आणि मग उत्तर भारत असो किंवा दक्षिण भारत असो, भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात, भारताच्या वेगवेगळ्या बोलीभाषेत हे सगळं कष्टकऱ्यांचं जग, हे सगळं कष्टकऱ्यांचं साहित्य आलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. ही लोकगीताची किंवा लोककथांची उदाहरणं आपण एका काळाची होती असं जरी आपण सोडून दिलं तरी स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या साहित्य आहेत. मग ते केरळातलं साहित्य असेल, तेलुगू असेल, पंजाबी असेल, भोजपुरी असेल, बिहारी असेल. नागार्जुन यांच्यासारखा एक लेखक की त्यांची बलचन्मा नावाची एक अतिशय सुंदर कादंबरी आहे. आणि हा जो बलचन्मा आहे, तर हा बलचन्मा त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी त्याचा बाप मेलेला आहे. आणि त्याचा बाप अशा पद्धतीनं मेलेला आहे की ज्या गावातल्या एका सरंजामी माणसाकडे शेतात तो कामाला असतो, तिथे त्याच्या शेतातले 2 आंबे खाल्ले हाच त्याचा गुन्हा म्हणून त्या शेतकऱ्याला बांधून मारलं जातं. त्याच्या अंगावर अक्षरशः काळे निळे व्रण उमटेपर्यंत मारलं जातं. हे चित्र त्या 12 वर्षाच्या पोरानं पाहिलेलं असतं. आणि हे चित्र पाहिल्याच्या नंतर तो मुलगा अस्वस्थ होतो. तो अस्वस्थ झाल्याच्या नंतर एवढं घडून सुद्धा बाप मेल्यानंतर त्याची आजी त्या मुलाची ज्या कुटुंबाने बापाला मारलं त्याच्याच घरी या 12 वर्षाच्या मुलाला घेऊन जाते आणि तिथल्या मालकिनीला असं सांगते की बाई, आता याला तुमच्या पदरात घ्या, हा तुमचं खरकटं उष्ट सगळं काढेल आणि तुमच्याकडं काम करेल, त्याला जे काय असेल ते त्याला द्या, पण त्याला जगवा तुमच्याकडे. असं म्हटल्याच्या नंतर तो जो बलचन्मा आहे, तो बलचन्मा तिथे राहत नाही. तो काही दिवस ते सगळं पाहतो आणि नंतर तो बाहेर पडतो. 1945ला देशभर जे सगळं आंदोलन चाललेलं असतं त्या आंदोलनात तो सहभागी होतो. आणि तो अशा प्रकारे सहभागी होतो की त्याला इन्कलाब, स्वराज या शब्दांचा अर्थसुद्धा माहीत नसतो. पण तरीसुद्धा त्याच्यात आलेलं जे शहाणपण आहे, ते शहाणपण इतक्या प्रगल्भतेचं आहे की त्या शहाणपणाच्या जोरावर तो श्रमिकांच्या चळवळीत ओढला जातो. ज्या मुलानं आपल्या बापाला कोणीतरी बांधून मारलंय हे चित्र बघितलंय, त्याच्या बालमनावर काय संस्कार झालेले असतील. अशा प्रकारच्या 12 वर्षाचा एक मुलगा जो पुढे श्रमिकांच्या चळवळीत काम करतो, शोषणमुक्तीच्या चळवळीत काम करतो. मला असं वाटतं की श्रमिकांच्या साहित्यातला हा जो विचार आहे, तर हा विचार भारतीय साहित्यातल्या अनेक महत्त्वाच्या कलाकृतींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे नागार्जुन यांच्या कादंबरीचं उदाहरण. उडिया भाषेमध्ये फकीरमोहन सेनापती या नावाचे फार मोठे कादंबरीकार आहेत, आपल्यापैकी अनेकांना माहीत असतील. आणि फकीरमोहन सेनापतींची 6 मान 8 गुंठ या नावाची एक कादंबरी आहे, जिचा नंतर हिंदी अनुवाद आणि बाकी अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. की 2 एकर जमिनीचा तुकडा असलेला एक अल्पभूधारक, कोरडवाहू, त्याला मूलबाळ नाही. आणि त्यावेळी त्याला असे बुवा बाबा सांगत राहतात की तू जर तुझ्या शेतात एक मंदिर बांधलंस तर तुला मूलबाळ होईल, तुला धनलाभ होईल. मग त्याच्या त्या श्रद्धेचा वापर करण्यासाठी
त्याच्याकडे तर पैसे नसतात मंदिर बांधण्यासाठी. मग गावातला एक सावकार तयार असतो, तर तुला पैसे देतो, तू मंदिर बांध, त्याच्या बदल्यात ही जी तुझी जमीन आहे ती जमीन माझ्याकडे देऊन टाक. ती जमीन गहाण ठेवली जाते. एक वेळ अशी येते की याचा तर उत्कर्ष होतच नाही, याच्या जमिनीचा तुकडा जातो, हा अक्षरशः वेडा होतो. भागिया असं त्याचं नाव आहे, परजा ही गोपीनाथ मोहंतींची कादंबरी. तर त्याच्यातला तो बिचारा वेडा होतो, आणि वेडा झाल्याच्या नंतर त्याची बायको त्याच्या सगळ्या घरादाराची वाताहत होते. आता इथं प्रतीक बघा, त्याला त्याची जमीन लिहून घेण्यासाठी, त्याला शोषणाच्या विळख्यात अडकवण्यासाठी कशाचा उपयोग केलेला आहे? श्रद्धेचा केलेला आहे. म्हणजे आता सुद्धा 86,000 कोटी रुपये खर्च करून आपण जो एक मार्ग नेतोय नागपूरपासून गोव्यापर्यंत, त्याला नाव आपण शक्तिपीठ असं दिलेलं आहे. हे जे नाव आहे हे नाव सुद्धा तेच आहे ना. जर आपण बघितलं तर नागपूरपासून म्हणजे विदर्भातले काही जिल्हे, मराठवाड्यातले काही जिल्हे, ज्या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे 86,000 कोटी रुपये खर्च करून, ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मानव विकास निर्देशांक अत्यंत निच्चांकी आहे. म्हणजे इथली जी शिक्षणाची परिस्थिती खालावलेली आहे, इथली आरोग्याची परिस्थिती खालावलेली आहे, इथली ग्रामीण महिलांची, त्यांच्या आरोग्याची, गरोदर मातांची, ही सगळी त्यांच्या प्रकृतीची सगळी परिस्थिती खालावलेली आहे. म्हणजे मानव विकास निर्देशांकाची जी जी काही मानकं आहेत त्याच्यानुसार सगळं अर्थकारण मोडकळीला आलेलं आहे. अशा जिल्ह्यांमध्ये तिथल्या माणसाचं जगणं उंचावण्यासाठी आपल्याकडे कोणताही कार्यक्रम नाही. तिथल्या माणसांचं दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी आपल्याकडे कोणताही कार्यक्रम नाही. तिथल्या माणसाचं शिक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी आपल्याला शाश्वत अशा प्रकारचं काहीही करायचं नाही आहे. या उलट ज्या मार्गाची गरज नाही त्या मार्गाला मात्र आपल्याला शक्तिपीठ अशा प्रकारचं नाव देऊन पुढे रेटायचं आहे. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर बंडाची जाणीव, बंडखोरीची जाणीव, क्रांतीची जाणीव, खिणगीची जाणीव ही ह्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही जी परजा नावाची जी कादंबरी आहे गोपीनाथ मोहंतीची, म्हणजे जी आधी जी सांगितली ती फकीरमोहन सेनापतींची, की ती गिळंकृत करण्यात आलेली जमीन ती 2 एकर, पण गोपीनाथ मोहंतीची जी कादंबरी आहे परजा नावाची, तर तिथला तर तो आदिवासी आहे बिचारा. त्या आदिवासीची त्याच्या बुडाखालची जमीन तिथल्या धनरांड्यांनी काढून घेतलेली आहे. जेव्हा हा आदिवासी त्याच्या 2 तरुण मुलांना घेऊन त्या माणसाकडे जातो आणि तो म्हणतो की तुझ्याकडे एवढं सगळं साम्राज्य आहे, एवढी प्रचंड जमीन आहे तुला, आमची 2 बिघा जमीन घेऊन तुला काय मिळणार, तू तेवढी सोडून दे. पण तो नाही सोडत. एके दिवशी हा आदिवासी माणूस आणि त्याची 2 मुलं हे तिघेजण जातात आणि त्याला कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला नष्ट करतात. तिघेही पोलिसांकडे येतात, पोलीस ठाण्यात, आणि ते असं सांगतात की अशा अशा प्रकारचा खून आम्ही केलेला आहे. हा जो विद्रोह आहे, ती विद्रोहाची जाणीव सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या साहित्यामध्ये पाहायला मिळते. हे सगळे कष्टकरी अनेक प्रकारच्या प्रश्नांनी गांजलेले असतात, अनेक प्रकारच्या समस्यांनी गांजलेले असतात, आणि त्यांच्या साध्या साध्या सुद्धा समस्या ज्या आहेत त्या सुद्धा सुटताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे प्रेमचंदांचं तर उदाहरण आपल्याला माहिती आहे की ज्या माणसानं म्हणजे भारतातलं जे लोकजीवन आहे, भारतातलं जे समाज जीवन आहे, तर ते अगदी भाषिक कृतीच्या द्वारे तळहातावरच्या रेषेसारखं त्या माणसानं सगळ्या जगासमोर मांडलं. मग प्रेमचंदांच्या सगळ्या लेखनातूनही आपल्याला हेच दिसतं, गोदांमधूनही आपल्याला हेच दिसतं. आपल्या ह्या सगळ्या विदर्भामध्ये, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आपण दुष्काळात, उन्हाळ्यात जी सगळी पाणी टंचाई पाहतो, जी सगळं पाण्याचं दुर्भिक्ष पाहतो, ते पाण्याचं दुर्भिक्ष म्हणजे घोटभर पाण्यासाठी माणसं इतकी तहानलेली असतात की त्यांच्या साध्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये त्यांना 2 घोट चांगलं पाणी देणे इतपत सुद्धा आपण काही करू शकलो नाही. म्हणजे प्रेमचंद यांचीच एक कथा आहे ठाकूर का कुआं नावाची. तर एक अतिशय
सामाजिकदृष्ट्या तळाच्या घटकातली एक बाई, तिचा नवरा आजारी आहे, 3-4 दिवसापासून तो आजारी आहे, तो अंथरुणाला खिळून पडलेला आहे. आणि त्या वस्तीची जी विहीर आहे, त्या वस्तीतल्या विहिरीत काहीतरी सडून मेलेलं आहे. ते सडून मेल्याच्या नंतर तो जो आजारी माणूस आहे तो पाणी असं ओठाला लावतो आणि ते सडलेला वास येतो, तो ठेवून देतो. तो आजारी आहे, त्याला घोटभर पाणी पाहिजे, तेवढं पण, म्हणजे प्रेमचंदांची नजर बघा, तेवढं पण पाणी मिळत नाही त्या माणसाला. मग या बाईला असं वाटतं की गावातला एक जो ठाकूरचा कुवा आहे तिथं एकदा सगळं गाव झोपी गेल्याच्या नंतर आपण जाऊ, आणि अंधारात कोण पाहणार आहे, पटकन आपलं आपलं एक भांडं भरून घेऊ. नवरा इथं 3-4 दिवसापासून व्याकुळ आहे तहानेनं आणि तो सडलेलं पाणी पितोय. ती बाई पाण्याचा हांडा घेऊन येते. सगळ्या गावात अंधार असतो. ठाकूरचा जो वाडा आहे मोठा, त्या वाड्याच्या समोर ती विहीर आहे छोटीशी. गावातल्या काही महिला त्या पाणवाठ्यावर येतात. आता ही जी बाई आलेली आहे गंगी, तर ती गंगी बिचारी एका झाडाच्या आडोशातून ते सगळं पाहते. तिला असं वाटतं की या दोघींनी यांचं पाणी भरल्याच्या नंतर ह्या निघून गेल्या की आपल्याला जाऊन तिथं पाणी भरता येईल. त्या दोघी निघून जातात. त्या दोघी निघून गेल्याच्या नंतर ती बाई येते, रहाट सोडते. तिला इतकी घाई झालेली आहे की मी कधी पाणी आणील, याच्यातलं पाणी मी कधी शेंदील, कधी माझ्या भांड्यात भरील आणि मी कधी नवऱ्याकडे पटकन घेऊन जाईल. तिनं रहाट सोडलेला आहे. ती हळू तो रहाट जेव्हा एकदम तिच्या हाताशी येणार तेवढ्या वेळेत त्या ठाकूरचा जो दरवाजा आहे, मोठा दरवाजा, महाकाय दरवाजा, तो दरवाजा धाडकन उघडतो आणि त्या उजेडाचा झोत आल्याबरोबर तो हातातला जो पोहरा येणार आहे तो सोडून देते ती आणि घागर घेऊन पळून निघून जाते. ती घागर घेऊन वस्तीत गेल्याच्या नंतर तिचा नवरा तोच सडलेला वास असलेलं पाणी पिताना तिला आढळतो. कारण ही गेलेली आहे, बऱ्याच वेळापासून ही आलेलीच नाही ना, त्यामुळे परत तेच तो पाणी पितोय. आता यातली ही जी बाई आहे, जिला पाण्यासाठी हा प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे, घोटभर पाण्यासाठी, त्या बाईचं नाव काय, गंगी. म्हणजे गंगाच नाव असणार ना तिचं. ज्या बाईचं नाव गंगा आहे तिच्या नशिबी असलेला हा संघर्ष. म्हणजे बरोबर याच प्रकारचं एक उदाहरण मी आपल्याच विदर्भामध्ये 2019ला साप्ताहिक साधनेनं दुष्काळावर एक विशेषांक केलेला होता आणि तो 52 पानाचा विशेषांक, त्यातलं सगळं रिपोर्टिंग हे मीच लिहिलेलं होतं आणि तो पूर्ण अंक एक हाती महाराष्ट्रातल्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागांना फिरून तो लिहिलेला होता. तर या आपल्या यवतमाळ जिल्ह्यातलं सावरगाव बंगला या नावाचं एक गाव आहे. तर अगदी 45-46 ऊन असेल मे महिन्यातलं. मी स्वतः त्यावेळेस ह्या सगळ्या भागात फिरत होतो दुष्काळाच्या भागात. तर जवळपास 40 ते 50 फूट खोल विहीर. त्या विहिरीमध्ये आता जे टँकरनं पाणी जे येतं ना, तर ते टँकरचं पाणी काय करतात टँकरवाले, गावातल्या कुठल्या तरी विहिरीत ओततात आणि मग नंतर गावकरी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते घेऊन जातात. तर एक टँकर त्या विहिरीत ओतलेला होता. ते पाणी सगळं संपलेलं होतं. बुडाशी थोडं पाणी जे फक्त ओंजळीनं भरता येईल, ते ओंजळीनं भरण्यासाठी एक बहीण खाली उतरलेली होती विहिरी, एक बहीण वर होती आणि ती खालची जी बहीण आहे अतिशय गढूळ पाणी, ती हाताच्या ओंजळीनं भांडं भरत होती ती आणि तिनं ते भांडं भरल्याच्या नंतर तिची बहीण वर ते सगळं काढत होती. एक भांडं भरण्यासाठी कमीत कमी 30 ते 40 मिनिटाचा कालावधी तिला लागत होता. हे मी माझ्या उघड्या डोळ्यानं बघितलेलं 2019 मधलं चित्र आहे. जेव्हा ती खालची जी मुलगी आहे ती बिचारी वर आली, त्या वर असलेली जी बहीण होती तिनं तिच्या डोक्यावर हंडा दिला, दुसरा हंडा तिनं घेतला. जी एकदम
खाली तळाला जी गेली होती पाणी शेंदण्यासाठी, तिला मी विचारलं की बाळा तुझं नाव काय? त्या मुलीचं नाव होतं वर्षा. ही दंतकथा नाही किंवा काहीच नाही. वर्षा लखन जाधव हे त्या पोरीचं नाव. म्हणजे वर्षा या शब्दाचा अर्थ सुद्धा त्या बिचारीला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. म्हणजे कुणाचं तरी गावात नाव ठेवलं असेल वर्षा, म्हणून हिचं ठेवलं असेल. पण हा सगळा जो संघर्ष आहे, हे सगळं जे कष्टकऱ्यांचं जीवन आहे, हे कष्टकऱ्यांचं जीवन अनेक मार्गानं अनेक पद्धतीनं आपल्या सगळ्या साहित्यातून येत असतं. म्हणजे ह्या सगळ्या, म्हणजे प्रेमचंद असतील, फणीश्वरनाथ रेणू असतील, गोपीनाथ मोहंती असतील, फकीर मोहन सेनापती असतील, विजयदान देठा असतील, ह्या सगळ्या नावांच्या माध्यमातून आपल्याला असं पाहायला मिळतं की अशा प्रकारची माणसं ही या पद्धतीच्या माणसांचं जीवन चित्रित करतात, या माणसांच्या जीवनातला संघर्ष चित्रित करतात. आपल्यापैकी अनेकांनी महाश्वेता देवी हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असणार. त्यांची 1084 ही अतिशय गाजलेली कादंबरी, ज्या कादंबरीवर चित्रपट पण आलेला आहे. त्यातला व्रती हा जो मुलगा आहे, तर तो अतिशय स्वप्नाळू आहे, जिद्दी आहे, धाडसी आहे. एका श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा त्याला हे सगळं जग बदलायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी असलेली ठिणगी आहे, तर ती ठिणगी त्याला त्या नक्षलवादी चळवळीमध्ये भाग पाडते. आता एक आई त्या कादंबरीतली, की जी कादंबरीतली आई सकाळी तिला फोन येतो की हे तुम्ही व्रतीची आई बोलताय का? ती बाई म्हणते हो. तर अमुक अमुक ठिकाणी सगळी प्रेतं गोळा करण्यात आलेली आहे, तुम्ही तुमच्या मृतदेहाची, तुमच्या मुलाच्या मृतदेहाची ओळख पटवा आणि तो घेऊन जा. म्हणजे घेऊन जा म्हणजे त्याच्या अंत्यसंस्काराला या, मृतदेह दिला जात नसतो. ही बाई तिथे जाते, तिच्याकडे तो मृतदेह दिला जात नाही. तिथेच अंत्यसंस्कार त्या मुलावरती केले जातात. त्या बाईचा नंतर जो प्रवास सुरू होतो घरी आल्याच्या नंतर, की आपला मुलगा व्रती, ज्याला आपण एवढं प्रेमानं जोजावलेलं आहे, सगळी जी बाकीची मुलं आहेत त्या सगळ्या मुलांमध्ये तो वेगळा आहे, तो कल्पक आहे, तो जिद्दी आहे, तो धडाडीचा आहे, तो स्वप्नाळू आहे. हा मुलगा एका चळवळीत ओढल्या जाईपर्यंतचा जो क्षण आहे, तर तो क्षण आपल्यासाठी कधीपासून अपरिचित झाला. म्हणजे कुठला असा एक बिंदू आहे की ज्या बिंदूवरून त्याच्यात आणि आपल्यात एक भिंत निर्माण झाली, अशा प्रकारचा विचार ती बाई करते. आणि त्याच्यानंतर तिचा शोध सुरू होतो. आता इथं तो व्रती थेट त्या चळवळीत ओढलेला होता. पण आता आपल्याकडे, म्हणजे अलीकडच्या एक 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जब्बेबाई नावाची एक माडिया आदिवासी बाई, आणि गडचिरोली जिल्ह्यातलीच घटना, चिन्ना मटामी या नावाचा एक युवक, त्या युवकाला नक्षलवादी समजून गोळी मारण्यात आलेली होती. कदाचित सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली पहिली आदिवासी महिला असेल की तिनं माझा मुलगा हा नक्षलवादी नाही हे सिद्ध करण्यासाठी ती बाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. आणि ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन तिथे सरकारला सांगावं लागलं की ह्या प्रकरणात एक स्वतंत्र SIT नेमा आणि तिच्या कुटुंबियांना 2 लाखाची मदत द्या. इथपर्यंतचा हस्तक्षेप करावा लागला. अर्थात या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात हे आपल्याला माहिती आहे. पण त्या बाईचं काळीज एवढंच होतं की माझा मुलगा नक्षलवादी नव्हता. आपल्या मुलाच्या माथ्यावर असलेला नक्षलवादाचा शिक्का पुसून काढण्यासाठी एक बाई ज्या खंबीरपणे, ज्या बाणेदारपणे एवढा मोठा संघर्ष उभा करते, हा संघर्ष हा पुढे आपल्याला पाहायला मिळाला. महाश्वेता देवींची जी कादंबरी आहे 1084, बऱ्याचदा असं होतं की पुस्तकांच्या पानातले सगळे संदर्भ हे आपल्याला कधी कधी वास्तवात दिसायला लागतात, कधी कधी वास्तवातल्या घटना घडामोडी या पुस्तकांच्या पानात दिसायला लागतात. या सगळ्या गोष्टी, साहित्य आणि समाज या दोन्ही गोष्टी अतिशय परस्पर पूरक आहेत. आणि ह्या परस्पर पूरक आहेत याचं कारण असं की ही सगळी लिहिणारी जी माणसं आहेत, ही सगळी लिहिणारी माणसं ही ज्या विचारानं झपाटलेली आहेत, ज्या
संस्कारानं झपाटलेली आहे. तो सगळा विचार आणि तो सगळा संस्कार हा श्रमिकांच्या कल्याणाचा, हा श्रमिकांच्या मुक्तीचा, हा श्रमिकांच्या आकांक्षांचा अशा प्रकारचा जागर करणारा आहे. एक दक्षिणेतले कादंबरीकार मोठे तकळी शिवशंकर पिल्ले, त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याच्या नंतरचं जे भाषण दिलं, त्या भाषणामध्ये त्यांनी एक त्यांचा जो विचार मांडला की परंपरेने मी एक शेतकरी आहे, तुम्ही जर माझ्या पायांकडे बघितलं तर ते गावाकडच्या मातीनं माखलेले दिसतील. काही काळ मी वकील म्हणूनही काम केलं. खेड्यातली भाषा हेच माझ्या अभिव्यक्तीचं माध्यम होतं. व्याकरणातल्या गुंतागुंतीत मी फारसा अडकलो नाही. वाक्यांचा थेट उपयोग केला. मी जीवनावर आणि माणसावर प्रेम करतो. अस्पृश्य, वंचित, उपेक्षित आणि समाजाच्या तळाच्या वर्गातल्या माणसांशी माझं नातं अतिशय गहिरं आहे आणि मी त्यांच्या सुखदुःखांचा वाटेकरी होत आलेलो आहे. मी त्यांच्या आशा आकांक्षांना आत्तापर्यंत जोजावलं आणि त्यांचं सुखदुःखही वाटून घेतलं. वरकरणी ही माणसं तुम्हाला गावंढळ वाटतील, बावळट वाटतील, पण त्यांची जगण्यावरची जी निष्ठा आहे त्या निष्ठेवर कदापिही प्रश्नचिन्ह लावलं जाऊ शकत नाही. अशा प्रकारचं विधान या कादंबरीकाराने मांडलं. त्यांचीच जी एक कादंबरी आहे दोनशेर धान, ही पण अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची कादंबरी आहे की असं मानलं जातं की भारतीय कादंबरीमध्ये पहिल्यांदा जर वर्गसंघर्ष कुठं आला असेल तर तो दोनशेर धान या कादंबरीच्या माध्यमातून आलेला आहे. की केरळातला एक अशा प्रकारचा भूभाग की जिथे प्रचंड अशा प्रकारचं पाणी असतं. चर खोदून त्या जमिनीतलं पाणी काढून द्यावं लागतं, नंतरच ती जमीन वहितीखाली येते. अशा प्रकारच्या भूभागातल्या मजुरांचं जीवन चित्रित करणारी कादंबरी आणि अशा प्रकारचं जीवन चित्रण करणारे हे कादंबरीकार, ही सगळी जी नावं आहेत, या सगळ्या नावांचा जर आपण उल्लेख बघितला तर ह्या सगळ्या माणसांमध्ये श्रमिकांचं, कष्टकऱ्यांचं, दुःखितांचं हे सगळं जे जगणं आहे ते जगणं ती अतिशय उत्कटतेनं शब्दबद्ध करतात. यातली अनेक माणसं अशी आहेत की ज्यांना व्याकरणाशी घेणं देणं नाही, ज्यांना शाब्दिक फुलऱ्याशी घेणं देणं नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारे काहीतरी जडजड शब्द वापरून शब्दांची काहीतरी आरास मांडायची आहे, अशा प्रकारची भावना या माणसांची नाही आहे. यांना फक्त जो माणूस हे मांडू पाहतात, जो माणूस त्यांच्या आस्थेच्या परिघात आहे, त्या माणसांचं जगणं हे अतिशय जीवाच्या करारानं ही माणसं आपल्यासमोर उभं करतात. ही सगळी जी कष्टणारी माणसं आहेत, या सगळ्या कष्टणाऱ्या माणसांच्या माध्यमातूनच आज हे जे सगळं भारतीय साहित्य आहे ते भारतीय साहित्य, म्हणजे ज्या भारतीय साहित्याचा जो आधीचा कॅनव्हास सांगितला की जे भारतीय कशाला म्हणायचं, तर जी भारतीयता ही अनेक प्रकारच्या जाती धर्माच्या गोष्टींना जोडणारी आहे. आपली जी धार्मिक जातीय सलोख्याची वीण आहे तर ती वीण घट्ट पकडून ठेवणारी आहे. अशा प्रकारच्या भारतीय साहित्यामध्ये जो एक प्रकारचा कष्टकऱ्यांच्या जगण्याचा कोपरा आहे, हा कष्टकऱ्यांच्या जगण्याचा कोपरा म्हणजे दक्षिणेतल्या डी जयकांतन, तकळी शिवशंकर पिल्ले, एम टी वासुदेवन नायर यांच्यापासून तर बंगालमधल्या महाश्वेता देवी, राजस्थानातले विजय दांदेठा, पंजाबमधले गुरुदयाल सिंह, उडिया भाषेतले फकीरमोहन सेनापती, या सगळ्या लेखकांच्या माध्यमातून, या सगळ्या भारतीय लेखकांच्या माध्यमातून जे जग आलं कष्टकऱ्यांचं, त्या कष्टकऱ्यांच्या जगण्यातला जो काही संघर्ष आहे, हा संघर्ष मला असं वाटतं की कुठल्याही महाकाव्यापेक्षा कमी नाही. आपल्याला अनेक महाकाव्याच्या माध्यमातून, मोठ्या ग्रंथांच्या माध्यमातून जो एक धीरोदात्त आणि अशा प्रकारच्या महान व्यक्तिमत्वांचा संघर्ष सांगितला जातो, अशाच प्रकारचा संघर्ष आणि अशाच प्रकारचं जीवन हे या सगळ्या माणसांनी चित्रित केलेलं आहे. जाता जाता मी फक्त तुम्हाला म्हणजे ज्या विजयदान देठांच्या गोष्टीचा मी उल्लेख केला, त्याच विजयदान देठांची एक गोष्ट अशी सांगतो की
लक्ष्मी आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या काळात लक्ष्मीचं आगमन होतं, तो प्रकाशाचा उत्सव असतो असं आपण मानतो. आणि एक साधी एक भोळं भाबडं खेड्यातलं एक तरुण कुटुंब आहे, नवरा बायको. त्यातल्या तरुणानं वेगवेगळ्या निमित्तानं तिथल्या राजाचा जीव वाचवलेला असतो. आणि हा राजाचा जीव वाचवल्याच्या नंतर तो राजा त्या मुलाला बोलावतो, तू मला 3 वेळा जीवदान दिलेलं आहे, तुला काय मागायचं ते माग. तेव्हा हा बिचारा भोळा असतो, म्हणजे हा बऱ्याच गोष्टी असा जेव्हा पेच येईल तेव्हा तो बायकोला विचारतो की मी आता काय करायला पाहिजे. मग तो घरी जातो, बायकोला विचारतो की मी राजाचा जीव वाचवलाय आणि राजा मला असं म्हणतोय की तुला काय मागायचं ते माग, तर मी काय मागू राजाला. ती तरुणी असं सांगते की तू कुठली संपत्ती मागू नको, जमीन नको, काही नको, आपल्याला आपण कष्ट करतोय आणि त्यात आपण समाधानी आहोत. जेव्हा दिवाळीच्या दिवशी सगळीकडे प्रकाशाचा लखलखाट असतो तेव्हा संपूर्ण त्या राज्यात अंधार असला पाहिजे त्या दिवशी. एवढंच नाही तर राजवाडा सुद्धा त्या दिवशी अंधारात असला पाहिजे, एवढं माग. तो जातो मुलगा आणि त्या राजाला सांगतो की तुम्ही मी मागेल ते तुम्ही द्यायला तयार आहात. माझं असं म्हणणं आहे की दिवाळीच्या दिवशी सगळीकडे आपल्या राज्यामध्ये अंधार करा रात्री. एवढंच नाही तर त्या दिवशी तुमच्या राजवाड्यात सुद्धा एकही दिवा मिणमिणता कामा नये. आता हे आपल्या भाषेत झालं, ते त्यांना त्याच्या भाषेत सांगितलं असेल. मग होतं असं दिवाळीचा दिवस, लक्ष्मी येण्याचा, आणि सगळ्या राज्यात अंधाराचं साम्राज्य. त्या राजाचा जो राजवाडा आहे तो सुद्धा अंधारात. आणि लक्ष्मी खाली येते, सगळीकडे पाहते. आता तिला प्रतीक्षा प्रकाशाची, आणि प्रकाश हे तिचं वसतिस्थान असं विजयदान देठांनी त्या कथेत नमूद केलं की तिला तो प्रकाश दिसला तरच ती थांबणार ना. फक्त त्या पूर्ण राज्यामध्ये या तरुण जे दाम्पत्य आहे त्यांच्या झोपडीत एक दिवा मिणमिणत असतो, बाकी सगळीकडे अंधार. मग आता लक्ष्मी संपूर्ण रात्र या रस्त्यानं धावते, त्या रस्त्यानं धावते की कुठेतरी प्रकाशाची तिरीप दिसेल, आणि ती प्रकाशाची तिरीप दिसल्याच्या नंतर तिथे आपल्या अस्तित्वाचा साक्षात्कार तिथे घडवता येईल, अशा प्रकारचा क्षण त्याच्यासाठी ती व्याकुळ झालेली आहे. ती इतकं फिरते रस्त्यानं अंधारात, तिला काही दिसत नाहीये, अंगावरच्या वस्त्राला सुद्धा ओरखडे पडलेले. एवढं सगळं पहाटे पहाटे ती या झोपडीजवळ येते आणि तिला एक दिवा मिणमिणताना दिसतो. त्या क्षणी ती लक्ष्मी अशी आर्त अशा प्रकारची याचना करते की जे कोणी असेल या घरात, हे दार उघडा, मला घरात घ्या. तर ती जी तरुणी म्हणते की बाई ग तू कोण. बघा, म्हणजे आता ती लक्ष्मी असून तिला तिची ओळख, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझं महात्म्य असं आहे, माझं अस्तित्व असं आहे, माझा साक्षात्कार असा असतो, माझी ताकद ही आहे, हे सगळं तिला सांगावं लागतं की मी लक्ष्मी आहे, मी जिथं प्रकटते तिथं सोन्याचा महाल उभा राहतो, अशा प्रकारचं सगळं ती वर्णन करते. पण ही जी तरुणी आहे ती तरुणी काही दार उघडायला तयार नसते. ती अक्षरशः याचना करते, व्याकुळ होऊन याचना करते की बाई ग तू दार उघड, आणि तू जर असंच जर मला तिष्ठत ठेवलंस तर कदाचित सूर्योदयापर्यंत जर तू मला तिष्ठत ठेवलंस तर मी सूर्याच्या आगीत मी भस्मसात होऊन जाईल. सूर्योदय होण्याच्या आधी तू हे दार उघडलं पाहिजेस. पहाट झालेली आहे. अशा काळात ती जी तरुणी आहे ती तरुणी तिला अक्षरशः याचना म्हणजे याचनाच करायला लावते. आणि मग ती तरुणी तिला म्हणते की मला एक वचन दे
की तू इथं आल्याच्या नंतर इथंच राहशील. तर ती म्हणे देईल मी वचन तुला, मी इथं आल्याच्या नंतर इथंच राहील. आणि मग ते दार किलकिलं होतं झोपडीचं. लक्ष्मी आत प्रवेशते. तिथे सोन्याचा महाल उभा राहतो. त्याच्यानंतर ती जी तरुणी आहे ती तरुणी त्या तरुणाला, आपल्या नवऱ्याला असं म्हणते की आता हा सगळा महाल उभा राहिलेला आहे, इथं सगळ्या सोन्या मोत्याच्या सगळ्या राशी आहेत, प्रचंड जळजेवाहीर आहेत, दागिने आहेत, सगळं काही आता वैभव आहे. पण लक्षात ठेव, हे वैभव आपल्या दोघांचं नाही. हे वैभव समाजातले जे निर्धन आहेत, समाजातले जे गरीब आहेत, समाजातले जे वंचित आहेत, समाजातले जे शोषित आहेत, त्यांची या धनावर मालकी आहे. एवढं लक्षात ठेव. अशा प्रकारचा विचार त्या मुलीनं सांगितला. अगदी सुरुवातीला जी विजयदान देठांची गोष्ट सांगितली होती, मेहनतसार नावाची, ही सुद्धा त्यांचीच गोष्ट. आणि या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या असं लक्षात येईल की ह्या सगळ्या माणसांनी ज्या पद्धतीनं ही सगळी कथासृष्टी रचली, ही सगळी कथासृष्टी, ही कथासृष्टी किती भव्य दिव्य होती. ही सगळी माणसं अभावात जगत होती. पण या सगळ्या माणसांनी या अभावात जगत असताना सुद्धा आपल्याला एक मानसिक निवारा मिळावा म्हणून त्यांनी हे सगळं रचलं, म्हणून त्यांनी ही सगळी कथन परंपरा उभी केली. कल्पना करा की जी माणसं दिवसभर कष्ट करतात, जी माणसं खाणी फोडत असतील, जी माणसं मातीचं काम करत असतील, जी माणसं विहिरी फोडत असतील, जी माणसं दिवसभर घाम गाळत असतील, अशी माणसं सुद्धा जेव्हा थकून भागून रात्री घरी येतात तेव्हा चार घटका मनाला विरंगुळा मिळावा म्हणून एकमेकांना गोष्टी सांगतात, एकमेकांना धीर देतात, एकमेकांना जगण्याचं बळ पुरवतात. हे सगळं जगण्याचं हे जे बळ आहे, म्हणजे भारतीय पातळीवरचं जे सगळं कष्टकऱ्यांचं साहित्य आहे, हे सगळं कष्टकऱ्यांचं साहित्य, त्याचा उद्गम कसा झालेला आहे, तर तो उद्गम या सगळ्या अभावग्रस्त माणसांनी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जगण्याला बळ मिळावं, त्यांच्या आयुष्यामध्ये जगण्याला एक प्रकारचा मानसिक निवारा मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर जी काही सृष्टी उभी केली, त्या सृष्टीतून निर्माण झालेलं हे सगळं कष्टकऱ्यांचं साहित्य आहे. आणि हे कष्टकऱ्यांचं साहित्य आपल्याला आदिवासी पाड्यांमध्ये पाहायला मिळेल. आपल्याला जिथे रस्ता गेला नाही, जिथे अगदी सूर्याची तिरीपसुद्धा गेली नसेल, जिथे उजेडाचा कवडसा पोहोचला नसेल, अशा ठिकाणी सुद्धा अनेक प्रकारच्या कथा, अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारची गाणी आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या साहित्यानं माणसाला बळ पुरवलेलं आहे, त्यांच्या जगण्याला बळ पुरवलेलं आहे. त्यामुळे हा सगळा जो कष्टकऱ्यांच्या साहित्याचा उद्गार आहे तो अंतिमतः माणसाच्या भल्याचा, माणसातल्या जगाचं शोषण नष्ट व्हावं अशा प्रकारचा विचार मांडणारा आणि माणसाला शोषणमुक्तीच्या दिशेनं नेणारा, माणसाला एका नव्या जगात, की ज्या जगात शोषण नसेल, ज्या जगात कुठल्याही प्रकारची अमानुष अशा प्रकारची जाणीव नसेल आणि जिथं माणसाला माणसासारखं वागवलं जाईल, अशा प्रकारचा विचार ह्या सगळ्याच देशभरातल्या कष्टकरी साहित्याच्या माध्यमातून आलेला आहे. मग तो मौखिक साहित्यातून आलेला असेल किंवा लिखित साहित्यातून आलेला असेल. जेव्हा अक्षरं लिपिबद्ध झालेली नव्हती तेव्हासुद्धा माणसं त्यांच्या कल्पनेच्या आधारे मोठमोठी कथनकाव्य रचतच होती. अक्षरांचा उदय तरी नंतर झाला, लिपीचा उदय नंतर झाला, पण त्याच्या कितीतरी आधी माणसं एकमेकांना गोष्टी सांगत होती, माणसं एकमेकांना बळ देत होती, माणसं एकमेकांच्या जगण्याच्या लढाईला उमेद पुरवत होती आणि माणसं एक दुसऱ्याला समजून घेत होती. धन्यवाद.